कोस्टल कर्नाटका कुणाला नाही आवडत. कोस्टल कर्नाटका जर पाहायचं असेल तर माझ्यासोबत तुम्ही कनेक्टेड राहा. कारण की कोस्टल कर्नाटकातील सुंदर वेगवेगळी ठिकाणं, तिथं कसं जायचं, काय पाहायचं आणि कुठं राहायचं आणि काय अनुभवायचं, या सर्व गोष्टी मी तुम्हाला कोस्टल कर्नाटकाच्या सिरीज मध्ये सांगणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा लाईफ इन वाईल्ड लाईफ मी उमाकांत. नमस्कार निसर्गप्रेमींनो, आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन आलोय जिथं निसर्गानं आपल्या कुंचल्याने सौंदर्याची एक आगळीवेगळी रेघ सोडलेली आहे. एका बाजूला गर्जणारा अथांग आणि निळाशार अरबी समुद्र, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या शांत तपस्व्यासारखी संत वाहणारी सुपर्णिका नदी, आणि या दोन्ही जलरूपांच्या मधून जाणारा हा मखमली रस्ता म्हणजे जणू सौंदर्याचा महामार्गच. कर्नाटकातील कुंदापुराच्या कुशीत वसलेला हा मारवंते बीच इथल्या लाटांचा गाजावाजा आहे आणि नदीची संत निरवता आहे. नमस्कार मित्रांनो, तसं पण ऊन खूप वाढलंय आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की मी बीचवर आलोय. अरबी समुद्राच्या एका सुंदर बीचवर आलोय. याआधीही माझ्या व्हिडिओमध्ये हा बीच तुम्हाला मी दाखवला होता, परंतु आज दाखवण्याचं कारण असं, सनलाईट खूप सुंदर आहे आणि प्रचंड आहे. ॲक्च्युली सुंदर म्हणण्यापेक्षा जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं, याच्या आधी हा बीच मी तुम्हाला दाखवला होता. आज पुन्हा एकदा त्याच बीचवर आपण आलोय. तो बीच आपण पाहायचा आहे, परंतु आज थोडी अमेझिंग व्ह्यूज पाहायचे बीचचे, कारण की आज आपल्यासोबत आहे माझा छोटासा ड्रोन आणि आपण आलोय उडपीमधल्या मरवंते बीचवर. मरवंते बीच हे बीच आता रिसेंटली गेले 3-4 वर्ष फेमस झालं. याच्या आधी याला व्हर्जिन बीच म्हणलं जायचं. हा बीच जो आहे हा कुंदापूर नावाचं गाव आहे. कुंदापूर गावापासून साधारणतः 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. उडपीपासून साधारणतः 20 किलोमीटर डिस्टन्स आणि जवळच्या तालुक्याचं ठिकाण आहे बांदूर. बांदूरमध्ये एक सुंदर मंदिर देखील आहे मुकांबिकाचं, ते अवश्य बघा. परंतु त्याच्या आधी उडपीतला हा बीच आपण पाहून घ्यायचा आहे. हा बीच इतका सुंदर आहे, तुम्ही जर या बीचवर आला तर तुम्हाला लक्षात येईल की या बीचवरची बरीच ठिकाणं अजून देखील पर्यटकांपासून वंचित राहिलेले आहेत. म्हणजे पर्यटक खूप कमी फिरतात, परंतु सध्या वेगवेगळ्या रील्समुळे हा बीच थोडासा फेमस झालेला आहे. एका बाजूला सुपर्णिका नदी आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र अथांग पसरलेला, आणि इतका सुंदर बीच पाहायला कुणाला नाही आवडणार. मरवंते हे बेसिकली गाव आहे बांदूर तालुक्यात, आणि त्या गावाच्या शेजारीच असणारी सुपर्णिका नदी जी पलीकडून जाते आणि अलीकडे अरबी समुद्र आहे. आणि याच्या बरोबर मध्यभागातून आपला नॅशनल हायवे जातो 66. पूर्वी याला 17 नॅशनल हायवे 17 म्हणलं जायचं. तर हा जो येतो हा वरून येतो मुरुडेश्वरला, मुरुडेश्वरवरून बांदूर, भटकल, बांदूरवरून सरळ ही जी वाहनं दिसतात ही वाहनं सरळ जातात कुंदापूरला, आणि कुंदापूरवरून ही वाहनं उडपीला जातात. तिथून पुढे मँगलोर, तुम्ही डायरेक्ट केरळपर्यंत जाऊ शकता. तर हा बीच आपण पाहायला आलोय. या बीचबद्दल थोडीशी माहिती जी होती ती मी तुम्हाला दिली. या बीचची काही अमेझिंग व्ह्यूज आहेत जे आपल्याला पाहिजे आहेत, पण त्याच्या आधी थोडंसं एन्जॉय करून घेऊ, कारण बीचवर कोणच नाहीये. इतक्या उन्हात कोण येणार आहे यार, मी एकटाच येणार. एकाच वेळी सागराचे रौद्र सौंदर्य आणि नदीचे वात्सल्य अनुभवणे हे कोणत्या पर्यटकांसाठी एखाद्या स्वप्नवत अनुभवापेक्षा कमी नाही. इथली पांढरी शुभ्र वाळू जणू एखाद्या चांदीच्या पदरासारखीच किनाऱ्यावरती पसरलेली आहे.
जेव्हा नभांगणात भास्कर आपल्या सोन्याचा रथ घेऊन पश्चिमेकडे झेपावतो तेव्हा इथल्या क्षितिजावर रंगांची उधळण होते. समुद्राच्या लाटांवर सांडलेले ते सोनेरी ऊन आणि नदीच्या पात्रात पडणारे त्याचे प्रत्येक प्रतिबिंब पाहून असे वाटते की निसर्गाने इथे स्वतःचेच एक सुंदर महाकाव्य रचले आहे. आय डोंट नो बीचशी माझं कनेक्शन काय, पण खूप आवडतो मला बीच हा. आणि खूप वर्ष येतोय, म्हणजे मी घरातल्यांना देखील बऱ्याच वेळा घेऊन आलो इथं. सुंदर आहे यार, खूपच सुंदर आहे आणि शांत आहे. हे जे स्ट्रक्चर बघताय किंवा हे माझे दगड वगैरे लावलेत, हे रिसेंटली लावलेले आहेत. याचं कारण हे की समुद्राच्या लाटा पलीकडं जाऊ नयेत, तर त्यांना प्रतिरोध म्हणजे त्यांचा वेग कमी व्हावा याच्यासाठी हे स्ट्रक्चर केलेलं आहे. परंतु हे स्ट्रक्चर तुम्हाला असं लक्षात नाही येणार, कारण मी असं जर दाखवलं की तुम्हाला समुद्रामध्ये आतमध्ये एक अशी लाईन काढलेली आहे दगडांची, ही नाही लक्षात येणार. पण ही लाईन तुम्हाला जर मी एरियल व्ह्यू थ्रू दाखवली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळेल. बघूया आपण. लेट्स गो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मारवान ते बीचवरून आपण आता परत चाललो आहे. अमेझिंग व्ह्यूज आहेत आणि मजा येते या. एक रूल फॉलो करायचा, तो म्हणजे अशा भागी कधी कचरा करायचा नाही अशा ठिकाणी. कारण युजली काय होतं, हे बघा दिसतंय तसं बरोबर, पण लोक इथे बॉटल्स फोडतात, कचरा टाकतात, प्लास्टिक टाकतात आणि याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, बीचची सौंदर्यता खराब होते आणि त्याच्या सौंदर्याला बाधा येते. तर ती न येता बीच जर क्लीन ठेवले तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं टुरिझम होतं. आपण असंच कनेक्टेड राहू. कोस्टल कर्नाटकाच्या या भागात मी तुमचं स्वागत करतो. आपण कोस्टल कर्नाटका फिरतोय. कोस्टल कर्नाटकातील खूप सुंदर बीचेस आपण फिरतोय आणि त्याच्याबरोबर थोडं एन्जॉय करतोय. आणि अशीच वेगवेगळी कोस्टल कर्नाटकाची पर्यटन स्थळं पाहताना माझ्या सोबत राहा. मी तुम्हाला सर्व माहिती देतो इथली. इथं कुठं राहायचं, काय खायचं, काय पाहायचं. तर ही सर्व माहिती तुम्हाला एकत्र एका व्हिडिओमध्ये मिळण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही कनेक्टेड आहात. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, न्यू मकान. जर तुम्ही शांतता शोधत असाल, जर तुम्हाला निसर्गाच्या दोन भिन्न रूपांचा मिलाप अनुभवायचा असेल, तर मरवंती बीच तुमच्यासाठी साद घालत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना तुमच्या मनावरची सर्व मरगळ झटकली जाईल आणि तुम्ही एका वेगळ्याच विश्वात हरवून जाल. तर मग कधी येताय निसर्गाच्या या चमत्काराला भेट द्यायला? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नयनरम्य ठिकाणांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत निसर्ग जपा आणि निसर्गात राहा. मरवंती बीचवर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस इथे तुम्हाला बनाना राईड किंवा जेट स्की वगैरे एन्जॉय करायला मिळू शकतं. परंतु ऊन ज्यावेळेस कमी असतं त्यावेळेस या उन्हाचा त्रास होतो इथं. ऑब्विसली यार कोस्टल एरिया आहे, हीट जास्त जाणवते, वाळू आहे, रिफ्लेक्ट होते, समुद्राच्या पाण्यातून सूर्यकिरण रिफ्लेक्ट होतात, तर ते खूप त्रासदायक होतात. थोडंसं मी आता दुपारी आलोय त्याच्यामुळं घाम फुटला आहे. तर आपण असंच फिरणार आहे आणि काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे मरवंती बीच जर तुम्ही पाहिला आला तर नक्की एक गोष्ट लक्षात ठेवा की मरवंती बीच पाहताना आयदर तुम्ही मुरुडेश्वरमध्ये राहू शकता किंवा तुम्ही कुंदापूरमध्ये राहू शकता. कुंदापूर इथून जवळ आहे आणि सिटी टाऊन आहे चांगलं, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं राहण्या खाण्याची चांगली सोय होऊ शकते. तिथून परत तुम्ही उडपी पहा. उडपीतली 2-3 बीचेस आहेत. जाताना कोडी डेल्टाचं बीच आहे, ते बीच बघू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता.
पार्किंग बिर्किंग सगळी सोय आहे. इकडून येताना खूप हॉरिबल रस्ता अनुभवलाय मी. म्हणजे ॲज पर माय नॉलेज माझ्या टोटल 1600-1700 किलोमीटर राईड मधला सर्वात हॉरिबल एक्सपिरियन्स हा होता. खूप खतरनाक रस्ता आहे. गाडी आता वर जाईल का नाही हे पण माहित नाहीये.